नमस्कार मित्रांनो, MPSC UPSC गुरु YouTube चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला MPSC कडून महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात आली आहे याविषयी महत्त्वाची माहिती सांगणार आहे। या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। MPSC कडून फॉरेस्ट डिपार्टमेंटची 100 पदांसाठी जाहिरात आली आहे। ही जाहिरात फॉरेस्ट बरोबरच महसूल डिपार्टमेंट अंतर्गत येईल। ही पूर्व परीक्षा 26 मे रोजी होणार आहे आणि महाराष्ट्रातील फक्त 4 सेंटरवर ही परीक्षा घेण्यात येईल। औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि मुंबई। फॉरेस्ट डिपार्टमेंटची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे 28 मार्च। फॉर्म तुम्ही महाऑनलाईन या वेबसाईटवरून भरू शकता। MPSC चा कुठलाही फॉर्म कसा भरायचा याचा वेगळा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची जाहिरात एकूण 2 पदांसाठी आली आहे। पहिलं पद आहे सहाय्यक वन संरक्षक। याच्या एकूण 29 जागा रिक्त आहेत। हे पद ग्रुप ए वर्गातील आहे। या जाहिरातीमधील दुसरे पद आहे वन क्षेत्रपाल। हे ग्रुप बी वर्गामध्ये येतं। याच्या एकूण 79 जागा रिक्त आहेत। या दोन्ही पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण वन संरक्षक पदासाठी काय एज्युकेशनल क्रायटेरिया लागेल ते पाहू। तुमचं जर BSc ॲग्री किंवा ॲग्री मधील कुठलीही डिग्री झाली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि त्याचबरोबर तुमचं जर इंजिनिअरिंग झालं असेल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। मी आता 10 विषय सांगणार आहे। त्या 10 विषयांपैकी कुठलाही एक विषय घेऊन जर तुम्ही डिग्री कंप्लीट केली असेल तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकता। पहिला विषय आहे वनस्पतीशास्त्र, त्यानंतर प्राणीशास्त्र, तिसरा विषय आहे रसायनशास्त्र, वनशास्त्र किंवा भूशास्त्र, त्यानंतर गणित, भौतिकशास्त्र, त्यानंतर सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स, पुढचा विषय आहे उद्यानविद्या आणि शेवटचा विषय आहे पशुसंवर्धन किंवा पशुवैद्यकशास्त्र। या 10 विषयांपैकी कुठल्याही एका विषयामध्ये तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल तर तुम्ही ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फॉर्म भरू शकता। हा फॉर्म भरण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं महत्त्वाचं आहे। वन क्षेत्रपाल पदासाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय लागतो ते पाहू। तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर आहात किंवा कम्प्युटर इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल तर तुम्ही वनक्षेत्रपाल पदासाठी फॉर्म भरू शकता। त्यानंतर तुमचं BCA झालं असेल किंवा BSc कम्प्युटर किंवा BCS कम्प्युटर सायन्स झाला असेल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। तुमचं पर्यावरणीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञानामध्ये डिग्री झालीये तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। आणि त्यानंतर वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, स्टॅटिस्टिक्स, प्राणीशास्त्र, उद्यानविद्याशास्त्र, कृषीशास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यापैकी कोणताही एक विषय घेऊन तुम्ही डिग्री कंप्लीट केली असेल तर तुम्हाला वनक्षेत्रपाल पदासाठी फॉर्म भरता येतो। कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये तुमची डिग्री झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरता येतो। फक्त ग्रॅज्युएशन करत असताना तुमचा मॅथ हा सब्जेक्ट असला पाहिजे। फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फॉर्म भरण्यासाठी एज लिमिट काय लागणार आहे ते पाहू। सर्वात पहिल्यांदा सहाय्यक वनरक्षक पदासाठी एज लिमिट पाहू। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 38 वर्ष, तर रिझर्व्ह कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे 18 ते 43 वर्ष। स्पोर्ट्स पर्सन साठी एज लिमिट आहे 18 ते 43 वर्ष। ही एज लिमिट ओपन कॅटेगरी आणि रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच आहे। त्यानंतर माजी सैनिक, आणीबाणी आणि अल्पराधिष्ट अधिकाऱ्यांसाठी एज लिमिट आहे 18 वर्ष ते 43 वर्ष। ही एज लिमिट सुद्धा ओपन कॅटेगरी त्याचबरोबर रिझर्व्ह कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच आहे। अनाथ विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे 18 वर्ष ते 38 वर्ष। अनाथ विद्यार्थ्यांसाठी MPSC मध्ये आता वेगळं रिझर्वेशन आहे। MPSC UPSC गुरु फेसबुक पेजवरती माहिती दिली आहे आणि तुम्ही पेजला अजून लाईक केलं नाहीये तर त्या पेजला नक्की लाईक करा आणि ग्रुपला जॉईन करा। वनक्षेत्रपाल पदासाठी एज लिमिट काय आहे ते पाहू। ओपन कॅटेगरीतले विद्यार्थी 21 वर्ष ते 38 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। रिझर्व्ह कॅटेगरीतले विद्यार्थी 21 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। स्पोर्ट पर्सन 21 वर्ष ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात। हँडिकॅप विद्यार्थी या दोन्ही पदांसाठी पात्र नाहीयेत। माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकाऱ्यांसाठी एज लिमिट आहे 21 वर्ष ते 43 वर्ष।
ही वयोमर्यादा रिझर्व्ह कॅटेगरी त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सारखीच आहे। अनाथ विद्यार्थ्यांसाठी एज लिमिट आहे 38 वर्ष। ही वनसेवा परीक्षा एकूण 3 टप्प्यांमध्ये होणार आहे। पहिला टप्पा आहे पूर्व परीक्षा एकूण 100 गुणांसाठी, दुसरा टप्पा आहे मुख्य परीक्षा एकूण 400 गुणांसाठी आणि तिसरा टप्पा आहे मुलाखत एकूण 50 गुणांसाठी। जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तरच तुम्हाला मुख्य परीक्षा देता येते आणि जर मुख्य परीक्षा पास झाला तरच तुम्हाला मुलाखत देता येते। हा फॉर्म तुम्ही महाऑनलाईन या अकाउंट वरून भरू शकता। ओपन कॅटेगरीसाठी फीस आहे 374 रुपये, तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी फीस आहे 274 रुपये। मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर हा फॉर्म भरा। तुम्हाला या व्हिडिओमुळे काही हेल्प झाली असेल तर लाईक जरूर करा आणि काही मदत झाली नसेल तर डिसलाईक करा। अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी MPSC UPSC गुरु चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया लवकरच।